संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या ज्ञानाने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने तसेच लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्याने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीस मी प्रथमतः त्रिवार वंदन करतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले पोलीस पाटील बनकर सर, आमच्या कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर दानोरे साहेब, त्याचप्रमाणे सांगली डिव्हिजनचे एरिया मॅनेजर NN भोसले सर व त्यांचा सर्व स्टाफ आणि इतर आमच्या आगमनानुसार जे शेतकरी उपस्थित आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीनं कृषीटेकच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम ठेवण्यामागचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे आज जर आपण पाहिलं तर सर्वत्र केमिकल शेती. आवाज येतो मागा सगळ्यांना? आज जर आपण पाहिलं तर सगळीकडे आपण रासायनिक शेतीचा अतोनात प्रमाणात वापर वाढलेला आहे आणि त्या वापरासाठीच आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न आपल्या शेतामध्ये भेटत नाही. त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या जमिनीचा कमी झालेला ऑर्गॅनिक कार्बन. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की आपली जर जमीन सदृढ असेल तर आपण कोणतंही पीक आपल्या जमिनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो, हे सर्वांनाच माहीत आहे. तरी पण आपल्याकडून काही प्रमाणात चुका होतात आणि त्या चुका टाळण्यासाठी आपल्याला केमिकल खते व केमिकल औषधे यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते आपल्याला माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. जर आपण व्यवस्थित माती परीक्षण करून जर आपण पीक डिसाईड केलं, कारण पीक लागवडीपूर्वी आपल्याला माहीत पाहिजे की कोणतं पीक लावण्याच्या अगोदर आपल्या जमिनीत असणारं नत्र, स्फुरद, पालाश, त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यांपैकी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर याचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये किती आहे आणि ते कशा पद्धतीनं आपण मेंटेन ठेवलं पाहिजे याचा सारासार विचार करूनच आपण आपल्या जमिनीमध्ये पिकाचं नियोजन करू शकतो. त्याच्यामध्ये आताच आपलं पाहिलं तर आटपाडी तालुका हा सगळ्यात जास्त डोबळी मिरचीकडे वळलेला आहे. त्यानंतर डाळिंब हे खूप मोठं नावाजलेलं गाव म्हणून आटपाडी शहराची ओळख आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही लोक शेतकरी बंधू अतिशय खूप मेहनत करून तुमचं डाळिंब पीक चांगल्या पद्धतीनं जोपासत असतात आणि बरेच शेतकरी असे आहेत की आपलं डाळिंब पीक बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्टही करतात. त्याच पद्धतीनं द्राक्ष असेल, डोबळी मिरची आहे, मिरची आहे, अशा प्रकारची सर्व उत्पादने आपण तुमच्या शेतामध्ये करत असतात. पण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आज जर आपण बघितलं तर सर्व महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये युरियाचं खूप मोठं शॉर्टेज आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा लागणार आहे. सेंद्रिय खताबरोबरच आपल्याला स्लरी, वेगवेगळ्या प्रकारच्या स्लरी आपल्या जमिनीमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये नत्र स्फुरद, पालाश विरघळणारे जीवन असतील, स्फुरद विरघळणारे जीवन असतील, नंतर स्थिरीकरण करणारे जीवन असतील. त्याच्याबद्दल आमच्या दांडरे साहेब तुम्हाला माहिती सांगतीलच. पण त्याच्या अगोदर आपण विचार केला तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब आज जर आपण पाहिलं तर 0.5% एवढा सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये दिसतो आणि तोच आपल्याला सेंद्रिय कर्ब कमीत कमी 2% आपल्या जर जमिनीमध्ये चांगलं पीक आणायचं असेल तर कमीत कमी 2% सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये असलाच पाहिजे. कारण त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी कृषीटेक कंपनी जसं भोसले साहेबांनी सांगितलं ऑर्गॅनिक सेंद्रिय चळवळीमध्ये तर कोणतं नाव अग्रेसर घेतलं जातं तर ते म्हणजे कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेड. 33 वर्षापूर्वी कृषीटेक कंपनीनं 2 उत्पादनं बाजारात उपलब्ध करून दिली होती. त्याचं एक नाव होतं वृद्धी आणि दुसरं नाव होतं स्टिकर. पण या सर्व उत्पादनांची मालिका हळूहळू जसं शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत जातील त्या पद्धतीने एक उत्पादन मार्केटमध्ये लॉन्च करत गेलो आणि आज कृषीटेक कंपनीबरोबर कमीत कमी 70 उत्पादनाची मालिका कृषीटेक कंपनीकडे आहे आणि त्याचा सर्व उत्पादनाचे रिझल्ट हे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळत आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे इथून पुढच्या काळात आपल्याला जर एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन जर जमलं तरच आपण आपली शेती सदृढ बनवू शकतो. कारण जर पाहिलं तर 50% ऑर्गॅनिक आणि 50% जर केमिकल या दोन्हीची
सांगड घालून जर आपण शेती केली तरच आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतं. कारण आता पहिलं फक्त केमिकलचा जर वापर आपण केला तर आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकत नाही. कारण ढोबळी मिरचीवर येणारा ब्लॅक थ्रिप्स असेल किंवा डाळीवरती येणारा तेला रोग असेल किंवा द्राक्षावरती येणारा डावणी मिल्ड्यू असेल, या सर्व रोगांकरता आपल्याला IPM म्हणजे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करायलाच पाहिजे. तरच आपण इथून पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची शेती करू शकतो. सेंद्रिय खताचा वापर केला तर निरनिराळी कडधान्य, निरनिराळा ताक, बेंचा या पिकामध्ये आपण जमिनीमध्ये घालू शकता. जास्तीत जास्त शेणखताचा वापर करू शकता. ज्या शेतकऱ्यांकडे शेणखत अवेलेबलच नसेल किंवा उपलब्धच नसेल तर अशा शेतकऱ्यांना संवर्धन हे अतिशय चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत कृषीटेक कंपनीने उपलब्ध करून दिलेलं आहे. संवर्धनमध्ये आपण कमीत कमी 8 प्रकारच्या पेंडी टाकत असतो. त्या 8 प्रकारच्या पेंड्यामध्ये नीम, करण, एरण, हळद, तंबाखू, कुसुमकली, साग डिओसी, शिंपला पावडर, रॉक फॉस्फेट अशा पद्धतीची सर्व प्रकारची मिश्रण त्याच्यामध्ये टाकत आहे. त्यानंतर 10% आपण त्याच्यामध्ये फिलर मटेरियल टाकत आहे. त्याच्यामध्ये कोंबडी खत असेल, हाडाचं खत असेल, मासळी खत असेल. त्यानंतर आपण 10% बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ऍड करतो की जेणेकरून शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपण संवर्धन खताचा वापर आपल्या जमिनीमध्ये करता त्यावेळेस आपल्याला त्या बॅक्टेरियाची ग्रोथ लगेच व्हायला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला झिंक सोल्युटायझिंग बॅक्टेरिया आहे, पुरत करणारे जीवन आहेत, पालाश प्रवाहित करणारे जीवाणू आहेत. अशा पद्धतीचे जीवाणूंचं मिश्रण म्हणजे संवर्धन खत आहे. तुम्हाला संवर्धन खताचा वापर ज्या शेतकऱ्यांकडे शेणखत मुबलक प्रमाणात आहे त्या शेतकऱ्यांनी संवर्धन खताचा वापर एकरी 200 ते 250 किलो करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांकडे शेणखतचा साठा नसेल त्यांनी कमीत कमी एकरी 400 किलोपर्यंत संवर्धन आपल्या जमिनीमध्ये टाकायला पाहिजे. त्याच्याबरोबर कोणतंही केमिकल कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. ज्या पद्धतीने जर DAP आपल्या जमिनीमध्ये तुम्ही 5 बॅगा टाकत असाल तर DAP तुम्ही 2 बॅगा टाका आणि संवर्धनच्या 10 बॅगा एकरी तुम्ही टाकू शकता. कारण आता कृषी विभागाने जसं सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक शेतकऱ्याचं आधार कार्ड हे कंपल्सरी त्या युरिया बॅगेसाठी लागणार आहे. कारण जर युरियाचे जर शॉर्टेज भविष्यात युद्धामुळे होणार असेल तर आपल्याला दुसरा पर्याय उरणार नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर आपल्याला जमिनीमध्ये करावा लागणार आहे. दुसरं जे उत्पादन आहे ते म्हणजे वृद्धी. वृद्धी हे उत्पादन आपल्या प्रत्येक पिकांमध्ये जसं डाळिंबामध्ये आपल्याला पुण्या तयार होतात, छाटणीनंतर आपण ज्यावेळेस इथ्रेट मारतो, इथ्रेट मारल्यानंतर ज्यावेळेस आपली कळी यायला तयार होते त्या पिरियडमध्ये वृद्धीचा वापर करू शकतात. शिमला मिरचीमध्ये लागवडीनंतर जेव्हा ट्रान्सप्लांटिंग करतो आपण रोपं लावतो, रोपं लावल्यानंतर 1 आठवड्याच्या आत आपल्याला वृद्धी उत्पादनाचा वापर करायचा आहे. तसेच द्राक्षामध्ये आपल्याला एप्रिल छाटणी व ऑक्टोबर छाटणी असेल त्याच्यामध्येही आपल्याला वृद्धी पिकाचा वापर करू शकता. कारण वृद्धी हे उत्पादन याच्यामध्ये ट्रायकोटर्नल 1000 ppm आपण टाकत असल्यामुळे प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवून अन्नद्रव्य निर्मितीचा वेग वाढतो व येणारे जे फूट आहे ती तुमची अतिशय सदृढ पद्धतीने येण्यास मदत होते. दुसरं जे उत्पादन आहे ते म्हणजे सायझर. कोणत्याही पिकांमध्ये ज्यावेळेस सेटिंग अवस्था असते, डाळिंबामध्ये जर लिंबाच्या साय तेवढं जर आकाराचं जर डाळिंब झालं, ढोबळी मिरचीमध्ये पण सेटिंग झाल्यानंतर त्यानंतर डाळिंबामध्ये पण सेटिंग झाल्यानंतर किंवा द्राक्षामध्ये पेशीचं विभाजन करण्यासाठी आणि मण्यांचा आकार चकाकी वाढवण्यासाठी सायझर या उत्पादनाचा वापर आपण करू शकतो. कारण सायझर या उत्पादनामध्ये पेशीचं विभाजन करण्याची ताकद हे सायटोकायनिनमध्ये असते. त्याच्यामुळे आपल्या फळांचा फुलांचा आकार वाढवण्यास मदत होते. त्याचं जे प्रमाण आहे ते 2 मिली सायझर 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची आपण फवारणी करू शकतो. तिसरं जे उत्पादन आहे ते म्हणजे क्रोस्टिन. इथं बसलेले बरेच शेतकरी असे असतील की त्यांनी क्रोस्टिन या उत्पादनाचा वापर केलेला आहे. क्रोस्टिनमध्ये आपण टायमोनेसिक ॲसिड L-सिस्टीन डेरिव्हेटिव्ह हा घटक टाकत असतो. याचा वापर प्रामुख्याने डाळिंबामध्ये जास्तीत जास्त मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी केला जातो. आणि ज्यावेळेस मादी फुलं निघतात आपल्याला एक माहीत असतं की डाळिंबामध्ये आपल्याला फुलगळीची समस्याला खूप मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागतं. तर अशा अवस्थेमध्ये जर फ्लावरिंग नंतर फुलगळीच्या अवस्थेमध्ये जर क्रोस्टिनची फवारणी केली तर निश्चितच आपल्याला फुल सेटिंगसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा उपयोग हा क्रोस्टिन या उत्पादनाचा होतो. ढोबळी मिरचीमध्ये पण आपल्याला फ्लावरिंगसाठी क्रोस्टिन या उत्पादनाचा वापर करायचा आहे. एक लक्षात ठेवायचं की कोणत्याही पिकामध्ये फ्लावरिंगच्या अवस्था असेल म्हणजे फुल धारणा होण्याची अवस्था असेल तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला क्रोस्टिन या पिकाचा क्रोस्टिन या उत्पादनाचा वापर आपल्या पिकामध्ये करायचा आहे. चौथा एक प्रोडक्ट आहे तो म्हणजे एक्सेस. कारण आपण सर्व
सीवीड एक्सट्रॅक्टचे उत्पादनं वापरत असतात. म्हणजे सीवीड एक्सट्रॅक्ट म्हणजे एक समुद्रवर्गीय शेवाळ आहे. त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिन, सायटोकायनिन, इंडोस आणि जिब्रेलिन मिळत असतात. एक्सेसमध्ये असणाऱ्या या सर्व घटकांमुळे एक्सेसचा वापर कोणत्याही पिकाच्या अवस्थेमध्ये आपण करू शकता की जेणेकरून आपल्या पिकांमध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढू शकते, फुलांची संख्या वाढू शकते किंवा साईज होऊ शकते. आणि जर जास्तीत जास्त जर वापर करायचा असेल तर पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी आपण एक्सेस या उत्पादनाचा वापर करू शकतो. फ्लोरा आता जर पाहिलं आपण तर प्रत्येक पिकांमध्ये पांढऱ्या मुळांची ग्रोथ ही खूप महत्त्वाची असते. ज्या पिकांमध्ये पांढऱ्या मुळांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीची आहे ते पीक आपलं अतिशय सदृढ असतं. कारण ज्यावेळेस कधी कधी जर पाऊस पडला, काळ्या जमिनीमध्ये जर पाऊस जास्त पडला तर दुसऱ्या दिवशी त्या काळ्या जमिनीमध्ये पांढऱ्या मुळांची ग्रोथ थांबते आणि आपल्याला किडींना आणि रोगांना सामोरं जाण्यास भाग पाडते. अशा पद्धतीने जर पिकांची पांढरी मुळं जर व्यवस्थित असतील तरच आपल्या जमिनीमध्ये आपलं पीक कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगलं येतं. तर असंच एक उत्पादन आहे ते म्हणजे फ्लोरा. जर जमिनीमध्ये आपल्याला पांढऱ्या मुळ्या चांगल्या पद्धतीने पाहिजे असेल तर फ्लोरा हे उत्पादन ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे, सीवीड आहे, प्रोटीन आहे आणि सिलिकॉन या सर्वांचा वापर करून आपण फ्लोरा उत्पादन बनवलेलं आहे. त्याचा वापर आपल्या जमिनीमध्ये कमीत कमी 1 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची आळवणी करायची किंवा 250 ग्रॅम फ्लोरा एकरी ड्रीपमधून सोडायचे आहे. केजी हे उत्पादन आपल्याला जिब्रेलिक ॲसिड वरती आधारित उत्पादन आहे. जर आता आपण पाहिलं तर बऱ्यापैकी डाळिंबामध्ये आणि द्राक्षामध्ये जिब्रेलिक ॲसिडचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अशा अवस्थेमध्ये आपल्याला केजी उत्पादन आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं. हे उत्पादनाचं जे प्रमाण आहे ते 2 मिली केजी 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला त्याची फवारणी करायची आहे. आता जर टॉनिकमध्ये जर बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण आता जी मेजर समस्या आहे प्रत्येक पिकांमध्ये ते म्हणजे रोग आणि कीड व्यवस्थापन. कारण जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त प्रत्येक वर्षी आपल्याला ढोबळी मिरचीवरती ब्लॅक थ्रिप्स नावाची जी कीड आहे त्या किडीला लवकरात लवकर कंट्रोल करावं लागते, नियंत्रित करावं लागते. तरच आपल्याला पुढे जी येणारी समस्या आहे प्लास्टिक व्हायरस त्याला आपण रोखू शकतो. जर प्लास्टिक व्हायरस येण्यासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की ब्लॅक थ्रिप्सला कंट्रोल करायचं. आणि ब्लॅक थ्रिप्स कधी येतो? आपल्या शेतकऱ्यांची सवय काय असते सुरुवातीपासून, ज्यावेळेस ब्लॅक थ्रिप्स आपल्या पिकांवरती दिसतो त्या पिरियडमध्ये आपण त्या ब्लॅक थ्रिप्सच्या किडीला नियंत्रित करायचं काम केलं पाहिजे. पण माझं तर एक असं म्हणणं आहे की ज्या वेळेस आपण ट्रान्सप्लांटिंग करतो ढोबळी मिरचीचं की प्रत्येक 8 दिवसातून एक जरी कीटकनाशक उग्रवास येणारं ज्याच्यामध्ये निमिसाइड 300 ppm हे कीटकनाशक तुम्ही प्रत्येक स्टेजला जर वापरलं तर निश्चितच तुमच्या पिकांमध्ये जो येणारा ब्लॅक थ्रिप्स आहे तर त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं कंट्रोल आपल्याला मिळू शकतं. त्याच्यामुळे आपल्याकडे जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये निमिसाइड आहे 300 ppm, इकोसाइड आहे त्याच्यामध्ये आपण मिरचीचा अर्क टाकतो, लसणाचा अर्क टाकतो, काळी मिरची आहे, पाईन ऑइल आहे. अशा पद्धतीच्या वनस्पतीचा अर्क आपण सुपर क्रिटिकल CO2 एक्सट्रॅक्शन जे प्लांट आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये या एक्सट्रॅक्टचा वापर काढून आपण आपल्या उत्पादनामध्ये करत असतो. कारण त्या सुपर क्रिटिकल CO2 एक्सट्रॅक्शनचं वैशिष्ट्य त्याच्यामधून जो आपण अर्क काढतो तो अर्क इतका पॉवरफुल असतो की जेणेकरून आपल्याला त्याचा वापर आपल्या ब्लॅक थ्रिप्सच्या विरोधात करता येतो. त्याच्यामुळे आपल्याकडे जे उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये इकोसाइड आहे, नोथ्रिप्स आहे आणि निमिसाइड अशा पद्धतीची उत्पादन जर केमिकलच्या कॉम्बिनेशन बरोबर म्हणजे जसं सांगितलं मी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन 50% ऑर्गॅनिक 50% जर केमिकल जर वापरलं तर आपल्याला ब्लॅक थ्रिप्स विरोधात अतिशय चांगल्या पद्धतीचं नियंत्रण मिळू शकतं. त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड असेल, लॅम्बडा सायलोथ्रिन असेल, पिप्रोनिन असेल किंवा थायमिथोग्राम आहे. अशा पद्धतीची जर कीटकनाशकं व्यवस्थित आपण घेतली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्येच होऊ शकतो. म्हणजे कीड येण्याच्या अगोदर आपण त्याचा वापर करायचा आहे. ज्यावेळेस ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त होतो त्यावेळेस आपल्याला व्हायरसचा सारखी समस्या जी आहे त्या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला कीड आणि रोग व्यवस्थापन करायचं आहे. हे प्रत्येक पिकामध्ये आहे. त्यासाठी व्हायरससाठी आपल्याकडे जे उत्पादन आहे ते म्हणजे व्हायरस. त्याच्यामध्ये आपण पेक्टेट एन्झाईम, प्रोटीन हायड्रोलायजेट्स, बसिल ऑइल आणि तुळशीचं तेल अशा पद्धतीचं अर्क आपण या व्हायरसमध्ये टाकतो जेणेकरून आपल्याला
आपल्याला सर्वांना माहिती आहे ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाच्या बॅक्टेरिया असतात. जर लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियाचा आपण जर आपल्या पिकांमध्ये वापर केला तर अँटी फंगल ॲक्टिव्हिटी किंवा अँटी व्हायरल ॲक्टिव्हिटी ही ताकामध्ये जास्त असते. त्याच्यामुळे यामध्ये आपण ताकाचाही वापर केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ताक उपलब्ध असेल अशा शेतकऱ्यांनी व्हायरसाबरोबर ताकाचा वापर करायचा आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ताक नसेल त्यांनी डायरेक्ट व्हायरसाचा जर वापर केला त्याच्याबरोबर कोणतंही कीटकनाशक जर घेतलं तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट ह्या ढोबळी मिरचीमध्ये ब्लॅकट्रिक्स आणि प्लास्टोव्हायरससाठी मिळणार आहे. आणि त्या अवस्थेमध्ये अजून एक सांगायचं आहे की ढोबळी मिरचीमध्ये व्हाईट रूट पांढऱ्या मुळ्या हे अतिशय चांगल्या पद्धतीची वाढ आपल्याला करायची आहे. ज्या ज्या वेळेस पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होते त्या वेळेस पीक आपल्या ज्या जमिनीत जे न्यूट्रिएंट पडलेलं असतं ते न्यूट्रिएंट अपडेट करण्यासाठी पीक मदत करतं. अशा अवस्थेमध्ये वरून जे येणारे रोग आणि किडी असतात त्यांना नियंत्रित करायचं काम आपल्या पिकांमध्ये ऑलरेडी 2 प्रोसेस करतात. त्या म्हणजे झायलम आणि फ्लोएम. तुम्ही जे वरून जे फवारणी करता त्या वरून जे फवारणी केलेले असतात ते औषध जमिनीमार्फत नेण्याचं काम फ्लोएम करतं. आणि जमिनीमध्ये जे आपण काही खतं टाकतो ते वर पिकांना पुरवण्याचं काम झायलम टिश्यू करतात. त्याच्यामुळे व्हायरस असेल इकोसाइड असेल इकोसाइड हे आंतरप्रवाही कीटकनाशक असल्यामुळे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी मिळू शकतात. डाळिंबावरती येणारा तेला रोग आता थोड्या मी थांबतो ढोबळी मिरची कारण आपल्याला प्रत्येक पीक कव्हर करायचं आहे. डाळिंबामध्ये जो येणारा तेला रोग आहे तो ऑक्सिनोपोडिस झांथोमोनास ऑक्सिनोपोडिस पुनिकी या जीवाणूमुळे आपल्या डाळिंबामध्ये तेला रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. जास्त आर्द्रता कमी तापमान आणि दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात असणारा फरक आणि टेम्परेचर जर 35°C जर वर गेलं तर डाळिंबामध्ये निश्चितच तेला रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. सर्व शेतकऱ्यांना माहीतच असेल डाळिंबामध्ये तेला रोगाचा प्रादुर्भाव हा ज्या वेळेस कळी लाल असताना फळ आपल्या हिरव्या अवस्थेमध्ये जातं आणि हिरव्या अवस्थेमध्ये जर फळ असेल तर त्या अवस्थेमध्ये डाळिंबामध्ये तेला रोगाचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. ते पीक ज्या वेळेस आपल्याला कलर चेंज होतं लाल अवस्थेकडे राहतं हा जो मधला जो पिरियड असतो तो आपल्याला खूप महत्त्वाचा असतो. अशा अवस्थेमध्ये आपल्याला कॉपर बेस फंगिसाइड त्यानंतर ट्रायकोडर्मा सुडोमोनास बॅसिलस सबटिलस अशा पद्धतीच्या जीवाणूंचा वापर त्यानंतर कृषी कंपनीत येणारा झांथोनिल या उत्पादनाचा वापर लिक्विड बोर्डो बॅक्टेरिया याच्याबरोबर जर आपण त्याचा वापर केला तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट भेटत असतात. कारण झांथोनिलमध्ये आम्ही जे टाकतो त्याच्यामध्ये लवंगाचा अंग आहे काळी मिरची आहे. कारण लवंगाच्या अंगामध्ये आपल्याला इथेनॉल आणि विजनॉल हे घटक मिळत असतात जेणेकरून बॅक्टेरियाला निष्क्रिय करायचं काम हे बॅक्टेरिया करतं. त्यामुळे आपल्याला डाळिंबामध्ये झांथोनिल बॅक्टेरिया ब्लू मॅजिक आणि लिक्विड बोर्डेक्स या उत्पादनाचा जो वापर कोणत्याही केमिकल बुरशीनाशकाबरोबर केला तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. सर्वच पिकांमध्ये आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ढोबळी मिरची असेल डाळिंब असेल किंवा पपई असेल किंवा भाजीपाला असेल सगळ्यात जास्त सूत्रकृमीचा प्रादुर्भाव भाजीपाल्यामध्ये आहे डाळिंबामध्ये आहे आणि ढोबळी मिरचीमध्ये आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे निमेटोड असतात. एक पिकांना हानिकारक असे निमेटोड असतात आणि एक पिकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारे पण निमेटोड असतात. तर याच्यामध्ये जे हानिकारक निमेटोड असतात त्याच्यामध्ये रूटरॉट निमेटोड आहे डॅगर आहे रेनिफॉर्म आहे. डाळिंबावरचा जो निमेटोड असतो तो रूटरॉट निमेटोड म्हणून ओळखला जातो. त्या जर निमेटोडची जर लागण आपल्या डाळिंबामध्ये झाली तर निश्चितच जे न्यूट्रिएंट अपटेक करतं झाड तर ते त्या ठिकाणी बंद होतं आणि आपल्याला लवकरात लवकर पांढऱ्या मुळ्यांची वाढ तिथे व्हायला पाहिजे ती होत नाही. तर अशा अवस्थेमध्ये आपण निमेटोसान या उत्पादनाचा वापर डाळिंबामध्ये ड्रिपमधून करू शकता. ज्या ठिकाणी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह जर वापर करायचा असेल तर 1 किलो निमेटोसान एका एकरासाठी आपण ड्रिपमध्ये सोडू शकतो. जर क्युरेटिव्ह जर करायचं असेल तर 2 किलो निमेटोसान पावडर एका एकरासाठी फ्लोरा या उत्पादनाबरोबर आपण करायचं आहे. कारण फ्लोरा हे उत्पादन पांढऱ्या मुळ्यांची वाढ वाढवतं आणि निमेटोसान हे उत्पादन आपल्यामध्ये निमेटोडला कंट्रोल करायचं काम करतं. अशा पद्धतीची जी मालिका आहे ती कृषीटेक कंपनीनं आपल्या समोर आणली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आहे तो म्हणजे काही कोरणीतून पुढच्या काळामध्ये आपल्याला न्यूट्रिएंट मॅनेजमेंट त्यानंतर
सेंद्रिय खतांचा वापर आणि वेगवेगळ्या जेवणाचा वापर, वेगवेगळ्या स्लरीचा वापर आपल्याला आपल्या पिकांमध्ये करायचा आहे. तर अशा पद्धतीचं कृषी कंपनीने शेतकऱ्यांच्या आग्रहाचं आपण जास्तीत जास्त सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हे कृषी कंपनीने आपल्याकडे आणलेला आहे. कारण मार्केटमध्ये अनेक प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य बाजारात उपलब्ध आहे, पण जर क्वालिटीच्या बाबतीत जर पाहिलं तर कृषीटेक कंपनी अजिबात तडजोड करत नाही. जे काय मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये पर्सेंटेज असायला पाहिजे ते आपण निश्चितपणाने त्याच्यामध्ये ते पर्सेंटेज देण्याचं काम करत असतो. त्याच्यामध्ये झिंक फट हे 12%, फेरोफट 12%, त्यानंतर कॅल्शियम आणि बोरान या दोन्हीचं कॉम्बिनेशन कॅम्फर्ट नावानं आपण ते उत्पादन बाजारात उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचबरोबर कॉम्बिफट हे उत्पादन, त्याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पूर्ण फॉर्म्युला असं जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये ते उत्पादनही बाजारात उपलब्ध करून दिले आहे. अखंड हिंदुस्थानात पहिल्यांदा गुलाबगिरी राठोडून स्वतंत्र विजय महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या नावलेने पेरली त्या राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ अखंड हिंदुस्थानाचे देवन छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याच्या टाकल्या जागी छत्रपती संभाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच या इतिहासामध्ये ज्यांनी एक नवी क्रांती केली, एक नवा विचार केला, त्या सर्व महामानवांना मी या ठिकाणी वंदन करतो. शेतकरी बांधवांना आपण म्हणतो की शेतकरी हा एक राजा आहे. तर आज जर आपण बघितलं तर आपला शेतकरी राजा हा एका चिंतेत आहे. का? त्याचं कारण काय? कारण आपण वर्षानुवर्षे आपल्या जमिनीमधून पीक घेत आहोत, परंतु या जमिनीचा पोत आपण विसरलो. बरोबर ना? कारण आज जर बघितलं तर आपली जमीन ही नापीक होण्याच्या मार्गावरती आहे. आपली जमीन ही कडक होत चाललेली आहे. आपल्या जमिनीमध्ये पूर्वी जेवढं उत्पादन घटत होतं तेवढं आज उत्पादन मिळते का? नाही. कारण आपण आपल्या जमिनीमध्ये असणारी जिवंत माणसे, ज्याला आपण जीवाणू म्हणतो, ती मारून टाकलेली आहे. आणि याच जिवंत माणसांना आपल्या जमिनीमध्ये कसं बोलवायचं यासाठी मी आपल्या थोडक्यामध्ये बोलणार आहे. शेतकरी बंधूंनो, तुला माहित नाही का जीवाणू खते म्हणजे काय? माहित आहे का जीवाणू खते म्हणजे काय? तर मी थोडक्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये जेवण करायला जातो ना, त्यावेळेस आपल्या समोर ताट येतं. तर समोर ताट आल्यानंतर आपण लगेच जेवण खातो ना? नाही का? कारण आपल्याला एक वाढपी लागतो, जो आपल्या किचनमधून अन्न घेऊन आपल्या ताटामध्ये वाढेल. बरोबर? तसंच आपल्या जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खते आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोषक तत्वे पडलेली आहेत. ती उचलून म्हणजे वाढून देण्याचं काम हा जीवाणू खते करणार आहे. म्हणूनच आपण आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त इथून पुढच्या कालावधीमध्ये जीवाणुयुक्त खतांचा म्हणजेच बायो फर्टिलायझर या उत्पादनाचा वापर आपल्या जमिनीमध्ये वाढला पाहिजे. आज आपण बघतोय रासायनिक खतांच्या किमती ह्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये जसं पवारांनी आता सांगितलं की आपण सेंद्रिय खताचा वापरा, त्याबरोबर रासायनिक खताचा वापर नसेल तर रासायनिक खताला आपण सेंद्रिय खताची जोडतो. बरोबर आहे ना? कारण का बघतोय तर आपण रासायनिक खताचा वापरत असताना जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येण आहे, बी आहे आणि की आहे, ज्याला आपण नत्र, स्फुरद आणि पालाश म्हणतो. ही जर खते आपल्याला जमिनीतून अवेलेबल पिकाला करून द्यायची असतील तर आपल्याला जीवाणुयुक्त खतांचा वापर आपल्या जमिनीमध्ये करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण आता बघितलं की जीवाणू खते म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये एक शंका आली असेल की ही जीवाणुयुक्त खते करतात तरी काय? तर जीवाणुयुक्त खताचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू, दुसरा आहे तो स्फुरद विरघळणारे जीवाणू, तिसरा आहे तो पालाश प्रवाह करणारे जीवाणू. शेतकरी बांधवांना आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये युरिया वापरतो किंवा अमोनियम सल्फेटचा आपल्या पिकांमध्ये वापर करत असतो. परंतु आज जर आपण बारकाईने विचार केला तर वातावरणामध्ये जवळजवळ 88% नत्र आहे. पण ते पिकाला उपलब्ध होतं का? नाही होत. त्याचं कारण आहे ते म्हणजे हे नत्र वातावरणामध्ये व्हॉलेटाईल आहे, म्हणजे अस्थिर आहे. तर अस्थिर असलेलं नत्र जर आपल्या पिकांना अवेलेबल उपलब्ध करून द्यायचं असेल तर आपल्याला रायझोबियम, ॲझोबॅक्टर, ॲझोस्पिरिडियम किंवा ॲसिडोबॅक्टर या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवांचा वापर करावा लागेल. तसंच आपण स्फुरदचा पुरवठा करण्यासाठी आपण सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAP या खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. तर ही जर खतं वापरत असताना जर आपण कधी माती परीक्षण केलं तर आपल्या जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहेत. याचं कारण
स्फुरण हा विरघळत नाही आणि पालाश हा प्रवाहित होत नाही. तर याचसाठी आमच्या कृषी उद्योग समूहानं गेली थोडक्यामध्ये आपण आमच्या कृषी समूह उद्योग समूहाची ओळख करून देतो. तर शेतकरी बांधवांनो, आमचा कृषी उद्योग समूह हा गेली 32 वर्षांपासून इकोसर्ट प्रमाणित आणि ISO मानदंड प्राप्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी मार्केटमध्ये उपलब्ध करून देतोय. त्याच्यामध्ये पीक संजीवक असतील, पीक वर्धक आहेत, आकार वर्धक आहेत, बुरशी प्रतिबंधक आहेत, जीवाणू प्रतिबंधक आहेत, सूत्रकृमी प्रतिबंधक आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, तसेच जैविक खते आहेत, सेंद्रिय खते आहेत. आणि आम्ही गेली 2 वर्षापासून ही बायो फर्टिलायझर्स म्हणजे जीवाणुयुक्त खतांची मालिका बाजारामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक आवाहन करेन की आपण जर शेती करत असताना आपल्याकडे जर 4 एकर क्षेत्र असेल तर किमान 1 एकर क्षेत्रामध्ये या जीवाणू खताचा वापर करा. निश्चित तुम्हाला याचा फायदा होईल. निश्चित तुम्हाला याच्यामध्ये फरक दिसत, आपल्या उत्पादनामध्ये फरक दिसत. आपल्या जमिनीमध्ये जी काही आपली जमीन कडक झालेली आहे ती जमीन तुमची भुसभुस होण्यापर्यंत देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फरक जाणार आहे. तर आमच्या कृषी उद्योग समूहानं गेल्या 12 ते 13 वर्षांपासून रिसर्च करून एक उत्पादन मार्केटमध्ये उपलब्ध करून दिले, ज्याचं नाव आहे न्यूट्रास्मेंट. माझ्या मते इथे बसलेल्या मला शेतकऱ्यांनी या उत्पादनाचा वापर केलेला असेल, परंतु न्यूट्रास्मेंट मी थोडक्यामध्ये आपल्याला माहिती सांगतो. मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे स्टिकर बघायला मिळतात, परंतु आमचा न्यूट्रास्मेंट हा 7 प्रकारे एकत्रित काम करतो. जसं की तुमच्या पाण्याला pH कमी करतो, TDS रिड्युसर आहे, सिलिकॉन बेस आहे, नॉन आयोजक आहे, तसेच तो स्प्रेडर आणि पेनिट्रेटर ॲक्टिवेटर अशा प्रकारे 7 प्रकारे काम करणारा हे उत्पादन माझ्या मते मार्केटमध्ये एकमेव उत्पादन आहे. आपण बघतोय की आपण बरीच महागडी औषधं वापरतो, परंतु आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये रिझल्ट भेटत नाही. याचं कारण आहे ते म्हणजे आपल्या पाण्याचा वाढलेला pH, आणि तो pH आपल्याला आजकालच्या कालावधीमध्ये कंट्रोल केला पाहिजे. आज जर आपण पाण्याला pH चेक केला तर जवळजवळ 8 ते 9च्या दरम्यान गेलं आहे. आणि आपण दुकानाला होतो की तुम्ही एवढी महागडी औषधं दिली तरी देखील आम्हाला पाहिजे त्या प्रकारे मिळालं नाही. तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे तो म्हणजे पाण्याचा pH. तर आमचा न्यूट्रास्मेंट हे उत्पादन देखील आपल्या पाण्याचा pH न्यूट्रल म्हणजे 6.5 ते 7.5च्या दरम्यान